दरम्यान शीतल तेजवानी गायब असल्यानं पार्थ पवारांचा वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द होऊ शकत नाही। दुय्यम निबंधक कार्यालयात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटलांना समक्ष हजर राहावं लागणार आहे। मात्र शीतल तेजवानी कुठे आहे याचा शोध अजूनही सुरूच आहे। दुसरीकडे व्यवहार रद्द करताना नजराणा आणि स्टॅम्प ड्युटी देणं गरजेचं आहे। तर हा व्यवहार रद्द कसा होणार याच बाबतीत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार पार्थ पवार यांनी रद्द केल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं असलं तरी हा व्यवहार अद्यापही रद्द झाला नाही। त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे आणि ज्या बावधनमधल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये या जमीन व्यवहाराचा दस्त केला गेला होता तो दस्त रद्द करण्यासाठी या ठिकाणी ज्यांच्यामध्ये हा दस्त करण्यात आलेला होता ते दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी या दोघांनाही या कार्यालयामध्ये यावं लागणार आहे आणि त्यानंतर हा व्यवहार जो आहे तो रद्द होणार आहे। मोठी प्रक्रिया आहे। मात्र सध्या दिग्विजय पाटील असतील शीतल तेजवानी असतील हे दोघेही पोलिसांना मिळून येत नाहीत। त्यांचा ठाव ठिकाणा कुठे आहे याचीही माहिती जी आहे ते कुणालाही नाहीये। त्यामुळे हा व्यवहार जो आहे तो रद्द व्हायचा असेल तर शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या ठिकाणी येणं गरजेचं आहे। मात्र ते येतात का? शीतल तेजवानी सध्या कुठे आहे, तिचं स्थान कुठे आहे याबाबत कसलीही माहिती सध्या तरी समोर येत नाही। त्यामुळं कितीही दावा केला गेला की हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे तरीही अद्याप हा व्यवहार रद्द झालेला नाही आणि पोलीस शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना कधी शोधणार, व्यवहार कसा रद्द केला जाणार, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील पॉवर ऑफ अटर्नी देऊन दुसऱ्या कुणाच्या मार्फत हा व्यवहार रद्द करणार का, असे असंख्य प्रश्न आहेत। आणि व्यवहार रद्द करताना जी स्टॅम्प ड्युटी आहे ती कशी भरली जाणार, त्याचबरोबर जो नजराना आहे तोही भरला जाणार का, असे असंख्य प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। कैलास पुरी, झी मीडिया, बावधन, पुणे।